नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण 15 ऑगस्ट निमित्त मराठी छोटेसे भाषण पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तिरंगाच्या पोशाखात चमकत्या डोळ्यांनी आपल्या लहानग्या अभिमानाने स्वातंत्र्य दिनाचे भाषण करताना पाहणे हा प्रत्येक पालकासाठी एक अनमोल क्षण असतो. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारत अभिमान, कृतज्ञता आणि प्रेमाने आपले स्वातंत्र्य साजरे करतो. आपल्या मुलांना भारत म्हणजे काय हे शिकवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या मुळाशी जोडण्यास मदत करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. शुभ सकाळ आदरणीय शिक्षक, पालक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो. मी तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळण्याचा दिवस आपण साजरा करतो. हा सर्व भारतीयांसाठी एक अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. आज आपण आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी मोठा त्याग केला आहे. आपण त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून देशाचा सन्मान केला पाहिजे. विद्यार्थी म्हणून आपण मन लावून अभ्यास करावा, शिस्त पाळावी, स्वच्छता राखावी आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा प्रयत्न करावा. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त छोटेसे मराठी भाषण पाहिलेले. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.